गुड मॉर्निंग मित्रांनो. आमचे जे आहे ते आहे ब्लॉगचे फाउंडर आणि इन्स्पिरेशन, ज्यांच्या ज्यांच्या कर्तृत्वामुळे आणि वेळोवेळी मदतीमुळे जे आहे ते आहे ब्लॉग्सला त्यांनी सपोर्ट केला पहिल्यापासून आणि नाव आम्हाला सुचवलं म्हणजे ह्यांचं जे नाव पेटंट आहे. हे आलेले परत विलामध्ये आज आमच्या मिस्टर अक्षय विनायक कोकुल फ्रॉम डोंबिवली, लिटरेट सिटी, वन ऑफ द बेस्ट सिटी इन द वर्ल्ड. कोकुल, कसं वाटतं तुला? जाम छान. जे आहे ते आहे. आम्ही लोक निघालोय सकाळ सकाळ उठून नाश्ता आणायला, कारण आम्ही ते लंच आणि डिनर वगैरे नाही घेतलंय. चला बघू आता काय नाही करायचं. मी नाही कधी खाल्ली अशी. तर आम्हा लोकांना इथे नाश्ता भेटला, इडली वडा. सध्या आम्ही लोकांनी एक एक प्लेट इथे आणि आता बाकीच्यांना पार्सल नेतोय. फटाफट नाश्ता करून झाल्यानंतर मी सर्वांना सांगितलं की कडक उन्हात पूलच्या पाण्यामध्ये गेल्यावर लग्न पटकन होतात. त्यामुळे न लग्न झालेली मंडळी आवर्जून पटकन बेडकासारखी पाण्यात गेली. तिकडे त्यांची चर्चा पण सुरू झाली. मला मुलगी कशी पाहिजे, मला मुलगी ही नको, मला मुलगी ती नको. मी बोललो जी भेटता ती घ्या, नंतर ती पण भेटायची नाही. माझं कसं नशीब होतं, मला पटकन चांगली मुलगी भेटली. त्यानंतर तुंबेश मित्रमंडळाने परत एक खेळ शोधून काढला. पाण्यात कॉइन टाकायचा जो पहिला शोधेल त्याचे आपले विलाचे पैसे माफ. तर आपला कोकुल भाऊ गेला अब्बी टिक करके देता बोलत आणि गेला. काय भेटलं नाही. परत लायकीत आला, आपल्या वरती येऊन भाजी कापत बसला. एक नंबर. कोकुल काय करतोय? मग कोकुलने बनवलेला देशी बारचा चकना आम्ही सगळ्यांनी खाल्ला. खाऊन थोडं सगळ्यांनी आराम केला. आराम करून सगळ्यांनी जायचं ठरवलं थोडं बीचवरती. तर अशा प्रकारे आम्ही लोक निघालेलो आहे. कुठे चाललोय आपण? रेवदंडा बीच. आपण चाललोय सनसेट बघायला. माहिती नाही भेटेल की नाही. वाव, बड़ा शार्प था ना. हाँ, आ जाओ. आ जाओ. चचा के पास माल बहुत है. अरे बैंक वाले माणसं नाही यार. आम्ही लोक आता चाललोय रेवदंडा बीच. आमची एक बाईक, पुढची एक आणि पुढची कार. भारी वाटतंय. चालू केला. सो वेर ॲट कुठलं बीच आहे? रेवदंडा बीच. रेवदंडा बीच. सी इज चॅनल ओनर. ही एक मनस्वी मिस्टर राम नाव आहे, बाकी काय नाही. कोकुल चॅनल ओनरचा नवरा आणि आमचा मित्र जय शाह, ओनर ऑफ BCCI. सो आम्ही लोक पोहोचलोय रेवदंडा बीच. चॅनल टू वेलकम मी. At the time of sunset. You want sandal? Take this. Brand new. बीचवर पोचताच मला एक डॉगेश भाऊ दिसला. डॉगेश भाऊच्या जवळ जाऊन त्याला विचारलं, बाई तुझा प्रॉब्लेम काय, एवढा अपसेट का दिसतोय तू? डॉगेश भाऊनी सगळी कहाणी सांगितली. बोलला, बाई माझा डिवोर्स झाला आहे. त्याला बोललो, बाई आता सगळ्यांचं तेच चालू आहे, चहलचं पण ते झालं, पांड्याचं ते झालं, तुझं काय त्यात? तू टेन्शन घेऊ नको, तुला एकदम बारी भेटेल बघ, सगळे जळतील, काळे होतील काळे. आता आमचा अनपेड स्टुडिओ पण रेडी होता फोटो काढण्यासाठी. आणि अरे बापरे, दिव्याचा शाहरुख खान पण रेडी झालेला होता फोटोसाठी. सनसेट बघा काय सुंदर दिसतो इथून.
आम्ही थोडेफार फोटो काढले इकडे. जा चालत जा. हा बघ. थँक्यू बडी. कुठे कसं जाऊ? आता सरळ चालत जा सूर्यासमोर. स्लो मोशन. तर आम्ही लोकांनी आता इथे खूप सारे फोटोज काढले आहेत. सनसेट पण झालेला आहे. गेला ऑलमोस्ट सनसेट. सगळे असे सायलेंट मध्ये उभे. वाव. आता खा. देखो इन्हें ये ओस की बूंदे पत्तों की गोद में आस. सो आता आम्ही लोक इथून निघालेलो आहे रेवदंडा बीचवरून. पुन्हा चाललो आहे आमच्या विलावर. मध्ये एक छोटंसं काम आहे ते करू आणि बॅक टू विला. चला निघूया. आम्ही लोक केक शॉपवर गेलेलो. आमच्या एका फ्रेंडचा बर्थडे आहे. केक आणायला गेलेलो. केक आत्ताच आम्ही ठेवायला दिला. ह्या माणसाने 3 वेळा रस्ता चुकवलाय गुगल मॅपवरून. ह्या माणसाने 3 वेळा. एकदा नाही दोनदा. आणि आम्ही लोक 1 तास फिरतोय आणि आता आम्ही लोक पोचलोय. छान वाटतो रे आपण. चला आता काय प्लॅन आहे पुढचा बघूया. काय मजा मस्ती करायची आहे. त्यांचं काय घुसाघुशी आतमध्ये कळत नाही मला. चला बघूया. आता काय करायचंय? आता पूलमध्ये जायचं. आता पूलमध्ये जायचं परत. गेम्स नाही खेळायचे आपल्याला. कळलं ना. आता कसं जरा फ्रेश वाटतं ना. चला काय करायचंय बघूया. काय बोल? गेम्स की पूल. लेट्स सी. फ्रेश. मांजर डस झाली आता बोका. मित्रांनो 12 वाजलेले आहेत. आपण आपल्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. मित्राचं नाव आहे राम. हा नाही हा? आणि सरप्राईज केलेलं सांग ना. हा? सरप्राईज आम्ही ready केली. केला तिने व्हिडिओ काढला तो. नाही काढलाय. हे त्याच्यासाठी सजावट सुशोभीकरण केलेलं आहे रचना आणि शिल्पाने. सुशोभीकरण. आणि हा केक कुठला आपण बघायला रॉयल ब्युटी. रॉयल माणसाठी रॉयल ब्युटी मागवलाय. ए भाई तो लाव ना. ए जय तू लाव ना. जे आहे ते व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपले इन्स्पिरेशन. 1 सेकंद. हे आलेले आहेत आमुचे राम महाराज. आलेले आहेत. मी करतो तुला कॉल बॅक. बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल साल के दो. ए तो केक फिरव. राम कसं वाटतं तुला? 2 शब्द होऊन जाऊ दे. नाही ना रचना. 2 शब्द युद्ध नको. काय ते खर्च आहे ना तो सगळा विला करून टाक. काय ते खर्च घ्यायचं बाकी काय नाही. बाकी तू एवढं लांब आम्हाला अलिबागला आणल्याबद्दल धन्यवाद. स्पॉन्सर केल्याबद्दल ट्रिप. ए राम तो केक जरा फिरून घे ना. असा गाणं कुठलं पाहिजे तुला? पहिले फुगे बरोबर लागलेले. लाईट करा. 25. ते मी मला लायटर मला युजच नाही करतात लायटर ते. सॉरी. हा प्रो आहे. धन्यवाद. कोकुल पटकन तूच कापशीला. व्हिडिओ काढ ना. व्हिडिओ चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे.
मग उनो युनिव्हर्सिटीचे आपले जय हे प्रोफेसर आहेत, त्यांनी आम्हाला सगळ्यांना व्यवस्थित सगळ्या रूल्स समजावून सांगितले उनोचे. मग आम्ही थोडा वेळ उनो खेळलो, पण उनो खेळताना भांडणं होणार नाही असं कधी होतच नाही. तर ती भांडणं आमच्यात झाली आणि तुम्ही गेस करू शकता माझ्यासोबत कोण भांडलं असेल. सगळ्यांना चांगलं माहिती आहे कोण भांडणार माझ्यासोबत. झालं, हे बघा इथून सगळ्यांना समजेल कोण भांडते ते. पण मजा आली, धमाल आली, बेस्ट ट्रिप होती. समअप करताना एवढंच सांगेल की तुम्ही सगळे या विलावरती नक्की या. बेस्ट विला आहे, बेस्ट डे आहे फ्रेंड्ससाठी, मोठ्या ग्रुपसाठी. तर मित्रांनो, आता उद्या सकाळी उठून आपल्या सगळ्यात जायचं आहे घरी परत. जावंसं बिलकुल वाटत नाही, पण आता काय करणार, जावं लागेल. पण खूप दुःख होतं आहे. मजा आलेली 2 दिवस. नक्की भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.